मांडवा ते नागपूर असं 806 किलोमीटरचा 12 जिल्ह्यांमधून जाणारा शक्तिपीठ महामार्ग शासनाच्या या निर्णयाविरोधात शेतकरी गेले 3 महिने आंदोलन करत आहेत। शासनाला यांच्याशी चर्चा करायची सवड नाही आहे। 18 तारखेला कोल्हापूरमध्ये हजारो शेतकऱ्यांचा मोर्चा निघाला, इतर जिल्ह्यांमध्येही आंदोलन झालं। शासनाला लोकसभेच्या निवडणुकीला याचा फटकाही महायुतीच्या सरकारला बसलेला दिसतो। आता शासन यासाठी स्थगिती दिलेली आहे भूसंपादन प्रक्रियेला असं सांगत आहे, पण शेतकऱ्यांना हा निर्णय मान्य नाही आहे। शासनाचं ही जी चालढकल करण्याची भूमिका आहे याला शेतकरी बळी पडणार नाही आहेत। आमची एकमुखाने मागणी आहे ती म्हणजे हा शक्तिपीठ महामार्गाचा निर्णय मागे घेतला पाहिजे, लेखी आदेश काढला पाहिजे, हा निर्णय जो आहे तो रद्द केला पाहिजे। हे न झाल्यास शासनाला याची विधानसभेच्या निवडणुकीमध्ये किंमत चुकवावी लागेल। आम्ही आंदोलनाची तीव्रता निश्चितपणे वाढवू आणि शासनाला सळो की पळो करून सोडू।